तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याची रस्सा भाजी बनवणार आहे। तर हरभरा आता शिजवून घेतले ते बघा। आता त्यात आता मीठ आणि हळद टाकले, बाकी काय टाकलेलं नाही। आणि 8-9 शिट्ट्या दिले त्या कुकरला। मस्तपैकी आता शिजले ते हरभरा, तुम्ही बघू शकता हरभरा चांगलं शिजले ते। तर आता मी थोडंसं हरभरा काढून घेतले ते एका वाटीत आणि ते बारीक करून घेतले ते खलबत्त्यानं। तर आता मी मस्तपैकी आता कुकर आता ठेवला आहे। तर तेल पण चांगलं तापून घेतलंय। आता मोहरी टाकून घेते चांगली। आता कडकडीत आता मोहरीची फोडणी देते, थोडंसं जिरं टाकून घेते। आता कांदा एक बारीक मी चिरून घेतलाय। तर कांदा चांगला आपला आता भाजत आलाय। तर मी आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेते। तर कांदा टाकून घेतल्यावर आले लसणाची पेस्ट पण टाकून घेतली। आणि आता मी खोबऱ्याचं काप करून घेतले। ते वल्ल्या असलं तरी वल्ल्या करायचं, वाळकी असलं की वाळक्या खोबऱ्याचं काप करून घ्यायचं आणि ते आता भाजून घेते मस्तपैकी। तर आता कढीपत्ता राहिला, कढीपत्ता पण टाकते आणि असंच आता गॅस कमी ठेवून आता 5 मिनिट आता चांगला मसाला आता आपला शिजतोया। तर आता मी हरभऱ्याचं वाटण केलेलं होतं ते पण टाकून घेते आणि मिक्स करून घेते। तर आता सगळे वाटण आता तेलात पण सुटले, वाटण पण चांगलं शिजवून घेतले तेलात। तर आता चिकन मसाला पुडी आणि चटणी, थोडीशीच हळद घेतलेली आहे मी, आधी हळद टाकलेली होती। तर आता मिक्स करून घेते आणि शिव पण मसाला चांगला आता भाजून देते। आता खूप छान अशी टेस्टी लागते भाजी। केरळ पद्धतीने मी आज हरभऱ्याची रस्सा भाजी बनवली। तर मी खोबऱ्याचं वाटण टाकलंय, ते आपली भाजी मिळून येण्यासाठी मी खोबऱ्याचं वाटण टाकले। खूप छान अशी भाजी मिळून येते। आपल्याला जर शेंगदाण्याचं कूट टाकू वाटत नसलं तरी चालेल। तर आता आपला मसाला पण चांगला भाजलाय। तर आता मी थोडंसं पाणी ओतून घेते आणि मसाला अजून शिजवून देते। मस्तपैकी मसाला शिजलाय, मिक्स करून घेते आणि 2 शिट्ट्या काढून घेते। हरभरा आधी मी शिजवून घेतलेलं होतं चांगलं। तर आता मी 2 शिट्ट्या फक्त काढून घेते। मस्तच चमचमीत हरभऱ्याची रस्सा भाजी आपण चपाती बरोबर, आपण बरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकतो। खूप छान अशी लागते आणि कालवण कसं रस्सा मिळून पण येतो। करून घेते आता मस्तपैकी। भाजी शिजेपर्यंत इकडं हरभऱ्याची भाजी शिजेपर्यंत तोपर्यंत मी इकडं कढी करून घेतली मस्तपैकी। खूपच छान अशी झाली आणि कलर पण खूप छान आलाय। आज मी खोबरं घालून कढी बनवल्या, डाळीचं पीठ काय घातलेलं नाही। खोबरं घातलं की तरी सुद्धा मिळून येते आणि डाळीचं पीठ घातलं तरी सुद्धा मिळून येते, ओलं खोबरं टाकलं तरी सुद्धा कढी मिळून येते मस्तच। तर आता मी कुकरमधून काढून घेतली हरभऱ्याची भाजी, मस्तपैकी कशी मिळून आले, खूप छान आहे। आणि हरभरे शिजले ते मेन म्हणजे, आणि सगळं कांदा परत ही खोबरं, वाळकं खोबरं सुद्धा ही शिजून निघालंय मस्तपैकी। फोडणीला दिलं होतं खोबरं पण चांगलं मसाल्यात लाल भडक होईपर्यंत भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे खूप टेस्टी लागतं। आणि हे आपण आता चपाती बरोबर, आपण बरोबर, आंबोळ्या बरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकतो, इडली बरोबर खूप छान अशी भाजी लागते। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। हरभऱ्याची भाजी आवडली असली तर मग एक लाईक करा मग। चला तर मग बाय।